टिळक स्मारक ट्रस्टने फक्त गडकरी साहेबांना सन्मानित केलं नाही, तर त्यांच्या माध्यमातून विकासनिष्ठ, विवेकशील आणि सर्वसमावेशक नेतृत्वाचा सन्मान त्या ट्रस्टने केलेला आहे. सन्माननीय गडकरी साहेब आपल्या धडाडीमुळं, नवविचारांच्यामुळं आणि ठोस कृतीमुळं महाराष्ट्राच्या कीर्तीचा सुगंध दिल्लीच्या राजकारणात देखील पसरवत आहेत. त्यांच्या या कार्याचा प्रत्येक मराठी माणसाला अभिमान आहे. आज हिंदुहृदय बाळासाहेब असते तर खऱ्या अर्थाने गडकरी साहेबांना म्हणाले असते, बाळासाहेब असते तर या विकास सम्राटाची पाठ नक्कीच थोपटली असती आणि कदाचित बोलले असते की हा माझा राज्य महामार्ग आज राष्ट्रीय महामार्ग झालेला आहे. खऱ्या अर्थानं लोकमान्य टिळक ज्या बाण्यानं त्यांनी काम केलं तोच बाणा आधुनिक या भारतामध्ये ज्या व्यक्तींच्या कार्यामध्ये दिसतो अशा व्यक्तींना हा पुरस्कार दिला जावा ही संकल्पनाच अतिशय विलक्षण अशा प्रकारची आहे. आणि मी असं म्हणेन की या सगळ्या हा जो काही लोकमान्यांचा बाणा आहे, हा बाणा ज्यांच्या अंगी आपल्याला ठाई ठाई दिसतो ते म्हणजे माननीय नितीनजी गडकरी आहेत. आणि म्हणूनच या पुरस्काराकरता अतिशय पात्र व्यक्तीची निवड ही आपण या ठिकाणी केली, याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही. लोकमान्य टिळकांचं व्यक्तित्व, कर्तृत्व, नेतृत्व हे खऱ्या अर्थाने व्यासंगी होतं. अगदी भगवद्गीतेवर त्यांनी लिहिलेलं गीता रहस्य असेल, ज्ञान, धर्म, समाजकारण, शिक्षण, पत्रकारिता या सगळ्या क्षेत्रात त्यांचं काम आजही आपण सगळेजण आठवतो. आणि त्यामुळे त्यांच्या नावाने असणारा पुरस्कार मला मिळाला ही माझ्याकरता आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. असं म्हटलं जातं की काही पुरस्कार मिळाल्यानंतर त्या व्यक्तीमुळे त्या पुरस्काराचं महत्त्व वाढतं आणि काही पुरस्कार असे होतात की ज्या व्यक्तीला मिळतात त्या व्यक्तीचं महत्त्व वाढतं. खरं म्हणजे लोकमान्य टिळकांच्या नावाने असणारा पुरस्कार माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला मिळाला. खऱ्या अर्थाने माझं व्यक्तित्व त्यामुळे वाढलं, मोठेपण वाढलं असं खऱ्या अर्थाने म्हटलं तर गैर होणार. त्यामुळे येणाऱ्या काळात लोकमान्य टिळकांच्या स्वप्नातला भारत हा खऱ्या अर्थाने हे स्वप्न पूर्ण करण्याकरता हा पुरस्कार आपण मला दिला आहे. हा विचार घेऊन माझ्या आयुष्यात मला त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याकरता जेवढं काही करता येईल तेवढं निश्चितपणे करीन असा विश्वास आपल्या सगळ्यांना देतो.